नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण महाराष्ट्र मंडळाचा विचार करतोय. आता हे महाराष्ट्र मंडळ ही संकल्पना यादव काळामध्ये कशी होती हे आपण पाहिलं. त्यासाठी ज्ञानेश्वरांचा संदर्भ घेतला, त्यासाठी महानुभाव पंथाच्या अनेक टेक्स्टचा सुद्धा संदर्भ आपण घेतला. आता पुढे नेमकं काय झालं आहे की याच काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजींनी यादवांचं राज्य घेतलं. आता ही 13व्या शतकामधली अत्यंत परिवर्तन घडवणारी घटना आहे. म्हणजे राज्यांतर झालं, सत्तांतर झालं. त्याने यादवांचं राज्य तर संपवलंच, परंतु आणखीन दक्षिणेत जाऊन महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटकामध्ये होयसळांचं राज्य होतं तेही ताब्यात घेतलं. आणि अशा प्रकारे खिलजीचं राज्य आलं. खिलजींच्या नंतर तुघलकांचं राज्य काही काळ आलं. मग बहमनी राज्य आलं आणि बहमनी राज्याच्या नंतर अंतर्गत मतभेद होऊन एकूण 5 तुकडे पडले, 5 शाह्या झाल्या म्हणतो आपण. आणि त्या शाह्या सुद्धा आपल्याला माहिती आहेत, 5 मध्ये आपल्या परिचयाच्या म्हणजे महाराष्ट्राशी ज्यांचा थेट संबंध होता अशा कोणत्या शाह्या. अहमदनगरला निजामशाही होती. नंतर तिकडे विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात काही प्रदेश महाराष्ट्रामधला होता, म्हणजे आज आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो त्याचा. मग तिकडे पलीकडे हैदराबादच्या त्या बाजूला गोवळकोंड्याची कुतुबशाही म्हणतो आपण ती होती, जिचा महाराष्ट्राशी काही प्रत्यक्ष संबंध नव्हता. आणि मग 2 छोटी राज्य होती, बिदरला होती बिदरशाही आणि इमादशाही म्हणून होती वराडमध्ये. हे 5 शाह्या होत्या. आणि या 5 शाह्यांची एकमेकांची युद्ध चालायची सत्तेसाठी. त्याच दरम्यान विजयनगरला एक हिंदूंचं साम्राज्य पुढे आलं आणि त्याने एकट्याने या 5 शाह्यांना तोंड देण्याचा प्रयत्न बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी प्रयत्न केला. आणि मग हळूहळू त्यांच्याही लक्षात आलं की आपण आपापसात भांडतो, त्यामुळं हा राजा आपला म्हणजे हे राजे विजयनगरचे आपला फायदा घेतात. म्हणून मग त्यांनी एकजूट होऊन शेवटचं युद्ध पुकारलं. आणि त्या युद्धामध्ये सुद्धा आपल्याला याचीही कल्पना आहे की शेवटचा जो राजा विजयनगरचा त्याचंही नाव रामराजाच होतं, त्याचा पराभव या मंडळींनी केला. आणि मग संपूर्ण दक्षिणेमध्ये म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात, कर्नाटकात वगैरे वगैरे अशा प्रकारे या इस्लामी सुलतानशाह्यांचं राज्य आलं. आता या सुलतानशाह्यांचं राज्य आलं याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की महाराष्ट्र हा वाटला गेला. आपला मुद्दा महाराष्ट्र नावाची चीज, महाराष्ट्र नावाची एंटिटी, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक आणि राजकीय ही कशी होती, केव्हा होती किंवा नव्हती, हा मुद्दा आहे. त्याचं फॉर्म्युलेशन कसं झालं हा आपला मुद्दा आहे चर्चेचा. तर आपण असं पाहिलं की महाराष्ट्र मंडळाचा नाश झाला आणि महाराष्ट्र मंडळाचे असे तुकडे पडले. मग आता त्या तुकड्यांमध्ये आणखीन एक भर पडली. ती कधी भर पडली की उत्तरेमधल्या सुलतानशाह्यांचा नाश झाला आणि शेवटी तिचे राज्य कोणाचं निर्माण झालं तर मोगलांचं राज्य, तुर्कांचं राज्य निर्माण झालं. बाबर, आपल्याला कल्पना आहे, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि आपण औरंगजेबापर्यंत येऊन थांबतो साधारणपणे. तर ही जी मंडळी होती ज्यांना आपण बादशाह वगैरे म्हणतो, यांचा दक्षिणेवर सुद्धा डोळा होता. आणि दक्षिणेमध्ये पहिल्यांदा येण्याचा प्रयत्न अकबराने केला आणि काही प्रमाणात तो यशस्वी झाला. आता इथे सत्ता कोणाच्या होत्या तेव्हा? त्या इस्लाम धर्मीय लोकांच्या सत्ता होत्या, म्हणजे त्यांच्या आपापसातलाच संघर्ष होता. तर महाराष्ट्रात ज्यांचं राज्य होतं त्याच्यामध्ये निजामशाही अहमदनगरची महत्त्वाची होती. पण आपल्याला कल्पना आहे, इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे की अकबराचा सेनापती म्हणजे त्याचा मुलगाच होता तो मुराद, त्याच्याशी निजामशाहीची त्यावेळची राणी चांद सुलताना, चांद बेबी म्हणतो आपण, अहमदनगरची, ती लढली. इतकंच नव्हे तर इतक्या शर्तीने लढली की एका रात्रीत तिने जी तटबंदी पाडली होती अकबराच्या सैन्याने, मुरादच्या सैन्याने, ती बांधून काढली आणि पराभव केला. आणि त्याच्यानंतर ती टिकून राहिली बरेच दिवस निजामशाही. ज्या निजामशाहीला टिकवण्याचं बरंचसं श्रेय हे अर्थात शहाजीराजे भोसले यांच्याकडे आहे. मलिक अंबर नावाचा एक प्रसिद्ध त्यांचा वजीर होऊन गेला अहमदनगरच्या निजामशाहीचा, हे आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे निजामशाही, आदिलशाहीने काही प्रदेश घेतलेला आणि आत्ता वाटेकरी म्हणून उत्तरेकडनं मोगल आले. वराड वगैरे काही भागामध्ये मोगलांनी आपलं राज्य स्थापन केलं. म्हणजे आता हा संघर्ष महाराष्ट्रातला तिहेरी झाला. मोगलांची सत्ता उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या या 2 शाह्यांची सत्ता, आणि त्यांच्यात आपापसात भांडणं मारामाऱ्या असायच्या. तर मग एका विशिष्ट क्षणी आदिलशाही विजापूरची आणि मोगल सत्ता
ह्या एक झाल्या आणि त्यांनी मिळून निजामशाही बुडवली. म्हणजे मग आता महाराष्ट्र कसा वाटला गेला? मोगल सत्ता आणि आदिलशाहीची, जी विजापूरच्या आदिलशाहीची सत्ता, असा साधारणपणे आपल्याला पट महाराष्ट्राचा हा शहाजीराजांच्या, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दिसतो. ते मी तुम्हाला काय सांगितलं की ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो तो महाराष्ट्र कसा बदलत गेला. ज्या महाराष्ट्राच्या सीमा बेसिकली भाषिक आहेत असं महानुभाव सांगतायत. आता इथे काय झालं, भाषिक म्हणजे मराठी भाषेशी संबंधित ना, पण आता इथे इस्लामची सत्ता आल्यामुळं मग ती आदिलशाही असेल, निजामशाही असेल किंवा मोगलशाही असेल, आपण असं म्हणूयात, त्या काळामध्ये आपोआपच मराठी भाषा मागे पडली आणि दरबाराची भाषा जी आहे ना, जिला म्हणतो आपण, ती पर्शियन भाषा झाली. दरबाराची, कारभाराची, प्रशासनाची भाषा थेट गावाच्या स्तरापर्यंत इथे पारंपरिक जी प्रशासन पद्धती होती ती या मंडळींनी बदलली, म्हणजे इस्लामी राज्यकर्त्यांनी, आणि त्यांची पद्धती या ठिकाणी त्यांनी आणली. आणि ती आणताना अर्थात शब्दही ज्याला म्हणतो आपण, त्या अधिकाऱ्यांचे आणि अधिकारांचे वाचक असे जे शब्द असतात ते त्यांनी त्यांचे आणले. म्हणजे आता उदाहरणार्थ पहा, आपल्याकडे कदाचित आज्ञापत्र शब्द असेल पूर्वी, तर त्यांनी फरमान शब्द आणला. पंजा ज्याला म्हणतो आपण, फरमानावरती कोणाचा पंजा असणार, सगळ्यात ते उच्च फरमान असेल तर ते बादशाचा स्वतःचा पंजा असणार तिथे. तर असे अनेक पर्शियन शब्द, म्हणजे जागीरदार, इनामदार, हे दार प्रत्यय साधारणपणे असला की समजायचं की त्या भाषेतनं इथे आलेले आहे. मग सगळ्या प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, ते आता हे जे 18 कारखाने, आता कारखाना हा शब्द आहे, म्हणजे आपल्या आता लक्षात येत नाही की हा शब्द मुळातल्या इथल्या भाषेचा नाही, तो पर्शियनमधनं इथे आलेला आहे. आणि पर्शियनमधनं तरी शब्द आणखीन कुठले आलेले आहेत बघा, काही तुर्की शब्द आहेत, काही अरबी शब्द आहेत. तर हे सगळे शब्द इथे आले या मार्फत, या राज्यकर्त्यांच्या मार्फत, आणि त्यामुळं ते आस्थागायत आहेत. म्हणजे आता अर्ज करण्याची पद्धत बघा ना, परवापर्यंत आपल्याकडे पद्धत होती, म्हणजे ब्रिटिश काळात सुद्धा ती पद्धत राहिली. कोणती? की अर्जाची सुरुवात, आता अर्ज हा शब्द मुळात पर्शियन भाषेमधनं आला की मेहरबान अमुक तमुक साहेब वगैरे यांच्या हुजुरास, हे सगळं पर्शियन पद्धतीचा मायना आहे. आणि शेवटी मग तसंच व्हायचा, मे साजा व्हावे, मेहरबान साहेबा जाहीर व्हावे. तर हे अगदी ब्रिटिश काळात सुद्धा पुढे कंटिन्यू झाले आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठी भाषा नावाची गोष्ट कोपऱ्यात गेली एक प्रशासन वगैरे या दृष्टिकोनातून, आणि पर्शियन भाषेचं वर्चस्व वाढलं. आता याचा परिणाम काय झाला? साहजिक मुद्दा आहे ना. याचा परिणाम अत्यंत, त्याला काय म्हणतो आपण की ज्या लोकांना कर्तबगारी गाजवायची आहे, दाखवायची आहे, त्यांना साहजिकपणे पर्शियन भाषा शिकायला लागली, ते शिकावीच लागली. म्हणून तिथे तो मुद्दा आला. मग आता तुम्हाला जर महाराष्ट्राची विभागणी करायची झाली भाषिक पद्धतीने, तर मराठी भाषा या निकषाचा काहीही उपयोग झाला नसता. आणि याचं जर तुम्हाला चित्र पाहिजे असेल तर तुम्ही एकनाथांची अभंगगाथा पहा. तिथे एकनाथांनी काय केलं माहिती का, की एकनाथ काही काळ त्या स्ट्रक्चरमध्ये होते प्रशासनाच्या, त्यांचे गुरुजी होते जनार्दन स्वामी, ते स्वतः देवगिरीच्या किल्ल्यामध्ये किल्लेदार होते. दौलताबाद म्हणायचे तेव्हा त्या किल्ल्याला, म्हणजे तो मुळातला यादवांचा किल्ला ज्याला देवगिरी म्हणायचे, तो नंतर यांच्या ताब्यात आला आणि त्याला त्यांनी नाव दिलं दौलताबाद. तर तिथे त्यांना सगळ्या प्रशासनाची कल्पना होती, म्हणून त्यांची कितीतरी बारुळं प्रशासनाच्या भाषेतील रूपक आहेत. आणि हे प्रशासनाची भाषा म्हणजे कोणती? तर ती पर्शियन भाषा आहे. तर ही परिस्थिती त्या काळामध्ये झाली, आणि त्यामुळं महाराष्ट्राचं एकूण सत्तांतर झाल्यानंतर चक्रधरांनी ज्याप्रमाणे असं म्हटलं होतं की या देशाची, या राष्ट्राची विनश्यंती होईल, असं त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेला साहजिक होतं की त्यावेळेला त्यांच्या अनुयायांनी विचारलं की असं कसं म्हणता, राज्यांतर झाल्या म्हटलं तर असं काय विशेष होतं की जेणेकरून त्याला विनश्यंती म्हणता येईल. तर पूर्वीच्या काळात राज्यांतर होत नव्हती का? तर होत होती. म्हणजे आपण बघतो की कितीतरी वेळा, आता यादवांचं राज्य उदाहरणार्थ, होयसळांचं राज्य, त्याच्यापूर्वी चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, सातवाहन असतील, ही राज्यांतर झाली ना. पण राज्यांतर झाली ना तरी त्याचा परिणाम भाषेवरती, त्याचा परिणाम संस्कृतीवरती, त्याचा परिणाम धर्मावरती फारसा होत नव्हता. हा सगळा अंतर्गत मामला असायचा. त्यामुळे लोकांना कळायचं पण नाही कुठलं राज्य आलं आणि कुठलं गेलं. आता इथे कसं झालं, इथल्या लोकांच्या धर्मापेक्षा, इथल्या लोकांच्या संस्कृतीपेक्षा, इथल्या लोकांच्या रीतिरिवाजांच्या पेक्षा अत्यंत
वेगळ्या पद्धतीने चालणारी एक सत्ता या ठिकाणी आली आणि त्यामुळं इथल्या कारभाराची पद्धत बदलली साहजिकपणे. आणि म्हणून ते चक्रधरांनी भविष्य सांगितलेले की पुढे काय होईल, की मग आता इथली आपली जी एक पद्धत होती प्रशासनाची ती बदलली, मग ही पद्धत आली. मग त्यामुळे परिणाम काय झाला तर ते म्हणाले की सगळा संकर होईल. संकर म्हणजे याची वृत्ती त्याला, त्याची वृत्ती याला, एकाचा पायपोस दुसऱ्यात नाही आणि अनेक लोकांना हे राष्ट्र सोडून दुसरीकडे जावं लागेल आणि एक आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे इथल्या लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक अराजक निर्माण होईल, अशा प्रकारचं चित्र त्या काळामध्ये उभं केलं होतं चक्रधरांनी आणि त्याप्रमाणे घडलेलं दिसतं आपल्याला. मग त्या काळामध्ये आपण तर महाराष्ट्र मंडळ किंवा महाराष्ट्र या गोष्टीची साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही, हे मला आता पुढे सांगायचं आहे. आणि मग खऱ्या अर्थाने परत महाराष्ट्र कसा आकाराला आला, महाराष्ट्र मंडळाची पुनर्स्थापना कशी झाली, कुणी केली, हे आपण आता आपल्या पुढच्या भागामध्ये बघू. धन्यवाद.